राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र आलेत, तर सध्या त्यांचं ग्रहमान कसं आहे आणि त्याचा पालिकेवर काही फरक पडतो का? त्यांच्या ग्रहमानाविषयी काय सांगाल? मॅडम, खरं तर असं आहे की हा सगळा राजकीय विषय आला. आज मला खरं ते अध्यात्मावर किंवा धार्मिकतेवर बोलायचं होतं, पण आता तुम्ही विषय काढलाय म्हणून सांगतो. पहा, असं आहे की 19 वर्षापूर्वी हे दोन भावंड वेगळे झाले, बरोबर. दोघांनी आपापली चूल केली आणि आपापलं व्यवहार सगळा चालला होता. हे सगळं छान आहे, काही हरकत नाही. आणि उलट दोन बंधूंनी एकत्रित येणं ही अतिशय भूषणावह गोष्ट आहे. त्या परिवाराच्या दृष्टीने असो किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी म्हणून. कारण मराठीसाठी किंवा मराठी माणसासाठी शिवसेनेनी जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे 1966चा तो कालावधी, त्याच्यात मूळ विषय तोच होता खरं तर. आणि त्यामुळे आता पुन्हा त्या एका विशिष्ट विषयाच्या निमित्ताने म्हणून जर एकत्र येत असतील, मला आनंद आहे. अर्थात ते का एकत्र आले, त्याच्यामागे त्यांचं काय उद्देश आहे हा विषय वेगळा येईल. पण मात्र निदान एकत्र आलेत ना प्रेमाने, चला एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरू होईल, कार्याला एकत्र येऊ शकतील, तर आनंदाची गोष्ट आहे. बाकी पुढे आता पक्षकार्यात काय काय बदल घडतील हे त्यांनाच माहिती आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेंसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, पंढरपूर.